मी 22 वर्ष आमदार राहिलो, मला 84,000 पेन्शन मिळते. मोदींना किती मिळणार? सुभाष देसाईंनी सगळं सांगितलं. आताची सर्वात मोठी बातमी, पेन्शन सर्वांना मिळते, कर्मचाऱ्यांना मिळते. एवढंच नाही, लोकप्रतिनिधींनाही मिळते. मी 22 वर्ष आमदार होतो, 15 वर्ष आणि 7 वर्ष विधान परिषदेत आमदार होतो. पहिल्या वेळेला बाळासाहेबांनी आशीर्वाद दिला आणि विधानसभेत पाठवलं. त्यानंतर उद्धव साहेबांनी पुन्हा संधी दिली. या 22 वर्षात सेवा केली. लोकप्रतिनिधी करतात ती सेवा आहे असं सगळेच लोक मानत नाहीत, पण आपण तसं मानूयात. त्यामुळे आपल्याला पेन्शन चालू झाली. मला 84,000 रुपये पेन्शन मिळते असं माजी मंत्री सुभाष देसाई म्हणाले. शिर्डीत पेन्शन धारकांच्या महाअधिवेशनात ते बोलत होते. आपले जनसामान्यांचे लाडके प्रधानमंत्री आहेत. त्यांना मे महिन्यात जनतेने घरी बसवण्याची तयारी केली होती. 2 कुबड्या घेऊन ते उभे राहिले, पण घरी बसले असते तर त्यांना 90,000 रुपये पेन्शन मिळाली असती असंही सुभाष देसाईंनी सांगितलं. सुभाष देसाई म्हणाले, पेन्शन हा प्रत्येकाचा अधिकार आहे. प्रत्येक सरकारी कर्मचारी पूर्ण आयुष्य सेवेत घालवतो. रिटायरमेंट नंतर कुटुंबावर कोणापुढे हात पसरवण्याची वेळ येऊ नये अशी भावना असते. लोकप्रतिनिधींना देखील पेन्शन मिळते ना? मी 22 वर्ष मी लोकप्रतिनिधी होतो, मला 84,000 पेन्शन मिळते. कोणासमोर हात पसरण्याची गरज पडणार नाही. मिळण्याची हमी शासनाने दिली. सर्व आमदार, खासदार, मंत्री सर्वांना पेन्शन मिळते. रिक्षाचे 3 चाके, त्यातले मिंदे, देवाभाऊ आणि दादा घरी बसणार आहेत. त्यांना 90,000 पेन्शन मिळणार आहे. लाडक्या पंतप्रधानांना मागे मे महिन्यात जनता घरी बसवणार होती. ते आज जरी पदावर नसले 90,000 रुपये मिळवणार आहेत. मग कर्मचाऱ्यांना का नको असा सवालही सुभाष देसाई यांनी केला आहे. उद्धव ठाकरे म्हणाले, पोडापोडीचे राजकारण सत्ताधारी करणारच आहेत. यांना टेन्शन दिलं पाहिजे. आधीच उपाशी आहात, त्यामुळे उपोषण करू नका. यांना सत्तेशिवाय उपोषणावर पाठवा. एवढं काम करा. मिंदे आणि चमचे माझं भाषण बघतात. आपलं सरकार आलं तर तुमची मागणी मी मान्य करतो. मी वचन दिल्यावर यांना घाम फुटेल व कदाचित कॅबिनेट घेऊन घोषणा सुद्धा करतील. मला मुख्यमंत्री होण्याचे स्वप्न पडत नाहीत. माझा महाराष्ट्र म्हणजे तुम्ही हाडा माणसाची माणसं आहेत. माझी सत्ता तुम्ही सगळे आहात, ती कधीच कोणी घेऊ शकत नाही. अशाच नवीन आणि ताज्या बातम्या बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.